माझी ओळख आहे। तर मी आज यासाठी तुम्हाला सर्वांना एक माहिती देऊ इच्छिते की मी पोस्ट ऑफिसतर्फे बोलत आहे। भारतीय डाक विभाग म्हणजे सर्वांच्या तळागाळातील सर्व लोकांच्या मनातील एक आदरभाव व्यक्त करणारा म्हणजे भारतीय डाक विभाग आणि अतिशय विश्वासाचं बँकेचं स्वरूप म्हणजे भारतीय डाक विभाग। तर मी सर्व ग्रामस्थ वर्गाला सांगू इच्छिते की आमच्या भारतीय डाक विभागामध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत। फक्त योजना या आहेत, या सगळ्या बँकेमध्ये पण आहेत, सगळीकडे पण आहेत, पण त्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे, आमचं पोस्ट ऑफिस एक विश्वास आहे। त्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना। तर आता सर्वप्रथम जे गव्हर्नमेंटचं जे उद्दिष्ट आहे, जे आपलं गाव आहे ते सुकन्या ग्राम करायचं आहे। तर आपल्या गावामधील ज्या 0 ते 10 वयोगटातील ज्या सर्व मुली आहेत त्यांच्या आपल्याला सर्वांचे सुकन्या समृद्धी योजनाचे अकाउंट उघडायचे आहे। तर या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, पहिली गोष्ट जी श्रीमंतांना आवडणारी आणि गरिबांना परवडणारी अशी योजना म्हणजे आपली सुकन्या समृद्धी योजना आहे। तर मी सर्वांना एक विनंती करते किंवा एक आव्हान करते, एक विश्वास, एक भारतीय डाक विभागाचा एक विश्वास आणि तुम्हाला एक परवडणारी आणि एक आवडणारी एक योजना आहे सुकन्या समृद्धी योजना। तर या सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना एक नम्र विनंती करते। तसेच पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना आहेत, एक पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे, तसेच जे महिन्याला RD खाते आहेत, तसेच सेव्हिंग खाते, या सर्वांचा लाभ घ्या। तसेच जे आता तुम्ही ग्रामसभेला जे उपस्थित राहिले त्याचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट कदाचित असेल जे घरकुल लाभार्थी आहे, जे मी 2 मिनिटापासून जे ऐकलं, घरकुल लाभार्थी बऱ्याच लाभार्थींचे जे पैसे वगैरे काही आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर जमा होत नसेल तर आमच्या पोस्ट ऑफिसच्या आधार सेडिंग जे पोस्ट ऑफिसचं खातं इंडिया